सकाळी उठलं ना आता आमचं हे रुटीन फिक्स असतं, उठायचं, थोडा वेळ झोका खेळायचा, इकडे तिकडे फिरायचं, ब्रश करायचा, नाहीतर करायचा पण नाही. आणि माझंही तसंच असतं, उठायचं, थोडंसं एक्सरसाइज करायची, जेवढी होती तेवढी, जास्त फोर्स करायचं नाही, थोडंफार खायचं. त्यानंतर ना मी हेअर मास्क लावला होता, याचा फुल ब्लॉग ना आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड नक्कीच करेल, कसा बनवला तुमच्यासोबत. हेअर मास्क लावल्यावर ना 2 तास तरी ठेवावं लागतं. त्यानंतर मग म्हटलं कपडे धुवून टाकू, तोपर्यंत मस्त छान मुरून जाईल केसामध्ये. डॅन्ड्रफसाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे हा. मी 1-2 महिना झालं ट्राय करते. त्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केल्यावर ना बरं वाटतंय थोडं. बराच उशीर झाला होता, मग एक ब्लॅक कॉफी बनवली आंघोळ केल्यावर. भरपूर वेळ पाण्यात होती. त्यानंतर ना याला आपण काहीच आपलं चालत नाही, त्याला स्वतःच्या हाताने करायचं असते. कपडे असो, काही असो, चप्पल वगैरे स्वतःच्या हातानेच घालायचं असते. मी अशी विचार करत बसली होती, फौजीची आठवण आली. तर त्यानंतर आमचं पिल्लू पण उठलं आणि याला इतकी गरमी होते ना की बस कपडे घालायला नकोच म्हणतो. गरमी तर पावसामुळं होतं, कारण की पाऊस येत नाही, कधी येणार काय माहिती नाही. आणि आमचा खेळण्यासोबत अभ्यास पण एवढ्या जोरात चालू होता ना, खूप जोरात. आम्ही डायरेक्ट ना पेन आणि वहीच घेऊन बसलो होतो. त्यानंतर या दोघं मायलिकाचं असं झोका खेळण्याचं काम चालू होतं. तेवढ्यात 5 वाजले होते, ढोरही आले आणि पप्पाही ड्युटीहून आले आणि यांचं चालूच होतं झोका खेळणं. हा खेळायला गेला थोडा वेळ आणि रडून आला, कारण की या आत्याच्या मुलीच्या मुलीसोबत त्याचं भांडण झालं होतं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि नवीन असाल इंस्टाग्रामला तर फॉलोसुद्धा करा. याचं खेळणं कंटिन्यू असते. रात्री फौजीसोबत बोलत संपवला दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.